मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या आता जायफळ हातात घेते आणि म्हणते ही जायफळ काव्याच्या कॉफीमध्ये घालून मला पार्थला हे दाखवून देता येईल की तुझी बायको ना ही अभ्यासाच्या नावाखाली फक्त झोपा काढतीये आणि खरंच ती आयुष्यात ना काहीही करू शकत नाही असं म्हणून ती जायफळ पावडर घेते। त्या कपमध्ये ती जायफळ टाकावी हाच प्रश्न तिला पडतो। ती दोन्हीही कप आता हातात घेते आणि म्हणते इथे तर 2 कप आहे, यातला पार्थचा कप कुठला आणि काव्याचा कप कुठला हेच तिला कळेनासं होतं। मग आता ती विचारच करत असते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की पार्थ तर सिनेमन कॉफी घेतो ना। तेव्हा ती आता लगेचच सिनेमन कॉफी नक्की कोणती पार्थने कोणत्या कपामध्ये टाकली आहे हे पाहते आणि मग तिला समजतं की या दुसऱ्या कपामध्ये सिनेमन कॉफी आहे। मग त्याच वेळी आता तिला समजतं पार्थचा कप कोणता आणि काव्याचा कप कोणता। तेव्हा ती नेमकी काव्याच्याच कपामध्ये आता जायफळची पूड टाकते। त्यामुळे आता रम्या खूपच खुश होते। तर आता काव्या ही अभ्यास करत करत समोरूनच आता हॉलमध्ये येते। ती आता फिरता फिरता जरा वाचन करत असते। ते पाहून आता रम्याला धक्काच बसतो। तिला असं वाटतं की आता काव्या इकडे येते की काय। रम्याची आता खूपच धावपळ सुरू होते। तिला काय करावं सुचत नसतं। ती पटकन आता व्यवस्थित जायफळ काव्याच्या कपमध्ये मिक्स करून तेथे ठेवते। नंतर काव्या अभ्यास करत करत तिथे डायनिंग टेबल जवळच बसते। तेवढ्यातच समोरून आता पार्थ येताना रम्याला दिसतो। त्यामुळे रम्या आता घाबरते। आता कुठे लपावं हेच तिला कळत नाही। पार्थ आता अगदी किचन जवळ येत असतो त्याच वेळी रम्या आता तेथे बाजूलाच लपून बसते। दुसरीकडे जीवा मात्र गाढ झोपलेला असतो। आता तो नंदिनीवर खूपच भडकलेला असल्यामुळे नंदिनी तेथेच बसून बिचारी रडत असते। कारण जीवा तिला रागवलेला असतो आणि म्हटलेलं असतो की तू का माझ्या वस्तूंना हात लावत असते, माझ्या नको त्या पर्सनल लाईफमध्ये तू का इंटरफेअर करत असते। आमच्या दोघांच्या प्रेमाची ही शेवटची आठवण होती आणि तू मिटवून टाकलीस ती। त्याने खरं सांगून आता नंदिनीच्या काळजावरच घाव घातलेला असतो। त्यामुळे ती रडत असते आणि या सगळ्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करते की जीवा आणि त्या मुलीचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम होतं, परंतु आपण त्याच्या आड तर आलो नाही ना, अशी भावना तिच्या मनात येते। तर आता वटपौर्णिमेच्या दिवशी बायका काय काय बोलत होत्या हे सगळं नंदिनीला आठवतं की बायका या आपल्या नवऱ्यासाठी सगळं काही सोडायला तयार असतात, पण नवरे असतात ना काही काही ते आपला अगोदरचा भूतकाळ सोडायला तयार नसतात। त्या अगदी त्यांच्या संसारासाठी जीवाचा आटापिटा करतात, पण काही नवऱ्यांना त्यांचं काहीच वाटत नाही। त्याचबरोबर पार्थचं बोलणं सुद्धा आठवतं की कशाप्रकारे फार्म हाऊसवर पार्थ म्हणाला होता जीवाना अगदी इथे या फार्म हाऊसमध्ये तासनतास कोणाशी तरी गप्पा मारायचा। मग काव्य म्हणाली ती गर्लफ्रेंड सुद्धा असू शकते ना, मग याच के नावाच्या मुलीबरोबर जीवा गप्पा तर मारत नसेल ना, असं आता नंदिनीला वाटतं। त्यानंतर आता जो मोल्ड तेथे तुटलेला असतो त्या मोल्डवर जे आणि के असं हार्ट शेपमध्ये लिहिलेलं असतं। तर आता ते नाव सुद्धा आता त्या दोघांचं मधून कट होतं। नेमकं त्यावर आता के असं नाव असतं। त्या नावाचा तुकडा हातात घेत नंदिनी आता त्याच्याकडे खूप वेळ पाहते आणि खूपच रडू लागते। त्यानंतर नंदिनी आता धीरानेच उठते आणि जीवाच्या जवळ तो के अक्षराचा तुकडा ठेवते आणि जीवाकडे अगदी शांतपणे खूप वेळ पाहतच राहते। कारण तिलाही अजूनपर्यंत हे कोडं सुटलेलंच नसतं की जीवाच्या मनात नक्की काय आहे। कारण एकीकडे तो माझा हात धरतोय आणि दुसरीकडे प्रेमाबद्दलही सांगतोय आणि प्रेमाबद्दल एवढा पॉझिटिव्ह आहे। मी करायचं काय हा प्रश्न नंदिनीला पडलेला असतो आणि याच विचारामुळे ती खूप म्हणजे खूप गोंधळलेली असते। मग त्यानंतर नंदिनीला आठवतं जीवाने सांगितलं होतं हे का मुलीवर माझं खूप प्रेम होतं, ते प्रेम ना आमचं एकतर्फी होतं आणि मग यांचं एकतर्फी प्रेम होतं तर ते मला मघाशी असं का म्हणाले की आमच्या प्रेमाची ही शेवटची आठवण होती। म्हणजे जीवाच्याच बोलात बोल नाही असं नंदिनीला आता समजतं आणि जीवाचं खरोखर त्या मुलीवर प्रेम होतं असंही तिला आता कळून चुकलेलं असतं। कारण जेव्हा तो मोल्ड तुटलेला असतो ना तेव्हा मात्र जीवाने अगदी नंदिनीवर ओरडलेला असतो आणि त्यामुळेच तिला आता समजतं की हे प्रेम ना एकतर्फी नाहीये। आता जीवाने कितीही सांगून मला ते पटणारच नाहीये की त्यांचं प्रेम हे एकतर्फी होतं, कारण एकतर्फी
एकतर्फी प्रेम असतं तर ते एवढे पॉझिटिव्ह झालेच नसते आणि जीवा त्यांच्या त्या गर्लफ्रेंडमधून अजूनही मूव ऑन झालेले नाहीयेत हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवलंच. आणि जर त्यांचं प्रेम एकतर्फी नव्हतं तर ते त्यांच्या दुःखातून बाहेरच कसे येतील. ते माझ्याबरोबर कधी म्हणजे कधीच खुश राहू शकणारच नाही आणि आता इथून पुढे जर असंच होणार असेल तर मला काय तो निर्णय आता इथून पुढे घ्यावाच लागेल. तेव्हा ती जे आणि के या नावाकडे पाहतच राहते आणि खूप म्हणजे खूप रडत असते. पण मनातलं दुःख मनातच साठवत ती स्वतःला त्रास करून घेते. इकडे आता काव्या तिथे डायनिंग टेबल जवळ अभ्यासाला बसलेली असते. पार्थ तेथे जाऊन तिला विचारतो, अरे बाबा तुम्ही तर इथे अभ्यासाला बसलात, म्हणजे बरोबर आहे तुमचं तसं, कारण अभ्यासाची जागा बदलली ना तर अभ्यासात सुद्धा मूड लागतो माणसाचा. तेव्हा ती विचारते, आता इथे सुद्धा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो, नाही तसा प्रॉब्लेम नाही आहे काही, पण तुमच्यासाठी ना एक खूप मोठं सरप्राईज आहे. तेव्हा रम्या आता हळूच डोकावून त्या दोघांकडे पाहते तर पार्थ ते सरप्राईज म्हणजे कॉफी आणण्यासाठी आतमध्ये निघालेला असतो. काव्य त्याला अडवते आणि म्हणते, एक मिनिट, कसलं हो सरप्राईज? तो म्हणतो, सरप्राईज असं सांगायचं नसतं, ते आणायचं असतं. तर आतमध्ये हे सगळं रम्या ऐकते आणि ती खूपच घाबरते, कारण आता पार्थ आतमध्ये आल्यानंतर आणि मला पाहिल्यानंतर काय म्हणेल. आता तिचं लक्ष किचनकडे जातं तर ती जायफळची पूडचा डबा असतो ना तो तेथेच असतो. त्यामुळे ती अजूनच घाबरते आणि पटकन पळत जात तो डबा व्यवस्थित ठेवते. तो आता वेट अँड वॉच असं म्हणतो आणि किचनमध्ये जातो. ती काव्या म्हणते, यांचं सरप्राईज म्हणजे ना माझ्यासाठी काहीतरी प्रॉब्लेमच असणार आहे. तर पार्थ आता किचन जवळ जाताच रम्या मात्र तेथून पळ काढते आणि मग त्यानंतर पार्थ हा कॉफी बनवतो. तर रम्या पुन्हा मागे येते आणि पार्थकडे पाहतच राहते आणि हसते, कारण काव्याचा प्लॅन तिला उधळून लावायचा असतो. पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही एकदा तर पार्थच्या हातची कॉफी पिऊन पहा, तुम्हाला किती फ्रेश वाटेल. मग त्यानंतर तो दोन्हीही कॉफीचे मग घेतो आणि बाहेर येतो. तेव्हा आता तो म्हणतो, हे घ्या, सरप्राईज आहे तुमच्यासाठी, कॉफी बनवली आहे. मग काव्य विचारते, काय हो, मी कॉफी मागितली आहे का तुमच्याकडे? तेव्हा तो म्हणतो, तुम्ही कधीच काही मागत नाही, तो तर प्रॉब्लेम आहे ना, आणि हे आउट ऑफ फ्रेंडशिप केलंय, हा आउट ऑफ असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो आणि त्याला आउट ऑफ लव असं म्हणायचं असतं. तेव्हा आता घ्या कॉफी घ्या पटकन, आता रागाने नका पाहू असं तो म्हणतो. विषय बदलतो आणि म्हणतो, घ्या की पटकन पिऊन. तेव्हा काव्या म्हणते, नाही ऐकणार ना तुम्ही? तेव्हा तो हसतच विचारतो, काय या अगोदर कधी ऐकलंय का? नाही ना? तेव्हा रम्या अजूनही डोकावून पाहत असते की नेमका कोणता कप हा पार्थ घेतोय आणि कोणता कप काव्या घेतीये. त्यानंतर आता काव्या काय करते तर तिच्या कपामध्ये जी कॉफी असते ना ती कॉफी आता पार्थच्या कपात टाकते. तेव्हा तो आश्चर्याने तिच्याकडे पाहतो आणि मग तो विचारतो, काय झालं? तेव्हा ती म्हणते, नको मला कॉफी, ते नको आहे मला कॉफी. तेव्हा तो म्हणतो, अहो तुमच्या कपाची तरी काळजी करा. ती म्हणते, मला कपाची सुद्धा काळजी करायची नाही आहे, तुम्ही तुमची ना काळजी करा, कारण उद्या तुम्हाला ऑफिसला जायचं नाही आहे का? तुम्ही जाऊन झोपा बरं. तेव्हा आता तो हसतो आणि म्हणतो, बरं ठीक आहे, मी जाऊन झोपतो, पण तुम्ही माझी एका वाक्यातच चांगली जिरवता हो. तेव्हा आता ती म्हणते, कमाल तर मी आहेच. मग पार्थ हसत म्हणतो की कमाल तर मी आहेच ते सांगायची तुम्ही अजिबात गरज नाही. आता हरकत नाही, तुम्ही तुमचा अभ्यास करा, गुड नाईट. तेव्हा रम्या आता खूप खुश होते आणि म्हणते, कॉफी तर आता काव्याला मिळाली, हीच कॉफी पिऊन ती ढराढर झोपणार म्हणजे झोपणारच. हाच विचार करत ती खूपच खुश होते. तर आता काव्याला तेवढ्यातच अनिशाचा फोन येतो. त्यामुळे काव्या अभ्यास करतानाच आता अनिशाबरोबर फोनवर बोलण्यासाठी उठते. आता काव्या ही किचनमध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर पाणी घेत असते. तेव्हा रम्या बाहेर येते आणि काव्याचा मग असतो ना तो अगोदर चेक करते. तिला असं वाटतं की काव्याने सगळी कॉफी पिली म्हणून ती खुश होते आणि म्हणते की अरे वा, काव्याने तर अगदी पूर्ण कप रिकामा केलाय कॉफीचा. आता काव्याच्या अभ्यासाचे 12 वाजणार हे नक्कीच. त्यानंतर आता काव्याचं इकडे फोनवर बोलून होतं. मग आता ती पुन्हा अभ्यासाला येऊन बसते आणि तेथे आल्यानंतर तिला आता खूपच झोप येऊ लागते. तिला यावेळी झोपण्याची आता सवय असते. मग आता झोपेत असताना ती म्हणते, असं झोपून अजिबातच चालणार नाही, कारण अभ्यास तर करायला हवा. असं म्हणून ती कॉफीचा मग हातात घेते, त्यामध्ये काहीही कॉफी नसते. त्यामुळे आता ती म्हणते, उगीच कॉफी पार्थना दिली सगळी, मी घ्यायला हवी होती.
मग आता त्यामध्ये तिला पार्थने दिलेलं जे बुकमार्क असतं ना ते सापडतं. ती ते हातात घेते आणि त्यावर काय लिहिलंय हे वाचू लागते. तेव्हा आता ती जी कविता केलेली असते ना ती नेमकी जीवानेच केलेली असते आणि तेच त्याने पार्थला गिफ्ट केलेलं असतं, कारण त्या बुकमार्कवर आता जीवा असं नाव असतं. त्यामुळे आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो. तर काव्याला आठवतं की कशा प्रकारे पार्थने मला हे मगाशीच दिलं आहे. त्याचबरोबर म्हणालेला सुद्धा आहे की माझ्या आयुष्यातल्या सर्वात जवळच्या व्यक्तीने हे मला दिले, म्हणजे पार्थच्या आयुष्यातील सर्वात जवळचा व्यक्ती हा जीवा आहे. आणि तिला ते जीवाबरोबर घालवलेले सर्व प्रसंग आता आठवू लागतात. त्या दोघांच्या प्रेमाचे क्षण देखील आठवतात. त्यानंतर आता ती म्हणते की मी मूव ऑन होण्याचा प्रयत्न करतेय, तरीही हा जीवा माझी पाठ का सोडत नाहीये, का सतत माझा पाठलाग करतोय मला कळतच नाहीये. आणि त्यामुळेच ती आता खूपच इमोशनल होते आणि ते सर्व प्रसंग आठवून खूप रडू लागते. पण मनाशी तिने पक्का निर्धार केलेला असतो की नाही काव्या, आता अजिबात भूतकाळात रमायचं नाही, वर्तमान काळात जगायचं आणि अभ्यास करायचा. आता रडायचं नाही, लढायचं, या सिच्युएशनशी लढायचं आणि जिंकून दाखवायचंच. एकदा ठरलं आहे ना, एकदा टाकलं आहे ना त्या माणसाचं नाव, मग आता अजिबात रडायचं नाही. मग आता जीवाबद्दलच्या मनात असणाऱ्या सर्व आठवणी ती आता पुसण्याचा प्रयत्न करते आणि त्या पुसल्यानंतर आता ती पुन्हा एकदा अभ्यासाला बसते. तर आता दुसरीकडे रम्या धावतच वसूकडे येते आणि आई आई असं करत म्हणते की आई बघ ना मी काय कमाल केली. तेव्हा वसू विचारते काय ग, म्हणजे तिने जायफळ घातलेली कॉफी पिली का? तेव्हा ती म्हणते हो अगं आई, तिने कॉफी पिली सुद्धा आणि अगदी कपभर कॉफी पिलीये. आता अशी गाढ झोपेल ना, तू बघतच राहा. तेव्हा वसू म्हणते थोडक्यात काय अगं, तू तर मोहीम फत्ते करून आलीस. तेव्हा रम्या म्हणते अगं म्हणजे काय, मी करणारच ना. आता त्या काव्याने जे ठरवलंय ना, तिला तोंडघाशी पाडायचंच असं मी ठरवलंय. त्यामुळे इथून पुढची प्रत्येक मोहीम मी फत्ते करणार म्हणजे करणारच. तेव्हा वसू म्हणते हो करशील, नक्कीच करशील, मला खात्री आहे रम्या. हे बघ आता अजिबात काळजी करायची नाही, कारण यापुढे तू जो काही प्लॅन करशील त्या सगळ्याच प्लॅन मध्ये मी तुझ्या बरोबर असेन. तेव्हा थँक्यू आई, थँक्यू सो मच आई असं म्हणून ती वसूला आता मिठी मारते. आणि मग त्यानंतर वसू म्हणते हे बघ आता आपण अजिबात हुरळून जायचं नाही हा, आपलं एकच ध्येय असणार, आपल्याला असं काहीतरी इथून पुढे करावं लागेल जेणेकरून काव्याचा अभ्यासाकडे अजिबातच लक्ष लागणार नाही. कारण ज्या वेळेला तिला असं वाटेल ना आपल्याला आता अभ्यास करायला पाहिजे, त्यावेळी काही ना काही कारण काढून तिला अभ्यास करण्यापासून परावृत्त करायचंच. कारण तिचं IAS होण्याचं जे स्वप्न आहे ना, ते स्वप्न तिचं स्वप्नच राहिलं पाहिजे. तेव्हा आता रम्याने मनाशी निर्धार केलेला असतो की मी काव्याला IAS होऊ देणारच नाही. मी त्या काव्याचं स्वप्न आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार म्हणजे टाकणारच. आता ही रम्या काव्याला ना IAS होऊ देणार ना या घरची थोरली सून सुद्धा होऊ देणार. हळूहळू तिच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात असं विष पेरेल ना की सगळ्यांनी तिला तांदळातल्या खड्यासारखं असं बाहेर टाकून दिलं पाहिजे. काव्या तुला कळणार सुद्धा नाही की या रम्याने तुझी जागा आपसूक कशी घेतली आणि ते सुद्धा कायमची. म्हणून आता काव्याबद्दलचा राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो. तर दुसऱ्या दिवशी आता नंदिनी किचन मध्ये जाते, पण आता जीवाच्या अशा बोलण्यामुळे ती खूपच अस्वस्थ झालेली असते. तिला तिचंच सुचत नसतं करावं काय, कारण आता जीवाने असं काही तिला बोललेलं असतं ना की तिच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. कारण आतापर्यंत जीवा फक्त एकतर्फी प्रेम आहे असं म्हणत होते आणि तो मोल्ड तुटल्यानंतर मात्र माझ्यावर खूप भडकले आणि आमच्या प्रेमाची शेवटची आठवण तू का तोडलीस असा जाब देखील तिला विचारलेला असतो. आणि त्यामुळेच त्या विचारात ती आता नक्की काय स्वयंपाक करते तिचं लक्षच नसतं. ती अगदी उदास असते. तिला आता कुणासमोर तरी मन सुद्धा मोकळं करावंसं वाटत असतं. त्यामुळेच ती आता तिच्या आईला म्हणजे शारदाला कॉल करते. तेव्हा शारदा लगेचच कॉल रिसीव्ह करते आणि विचारते काय ग नंदिनी, आज खूप सकाळी सकाळी कॉल केलास, आज तुला काही सकाळी सकाळी आमची आठवण आली? मग आता नंदिनी म्हणते येते ग आई, आठवण येते मला. कधी कधी असं वाटतं ना धावत यावं आणि तुझ्या कुशीतच शिरावं. त्यावेळी आता नंदिनी काय झालं बेटा बोल
बोल ना, काय झालं? आज असा खोलखोल का गेलाय असं शारदा विचारते. मग आता नंदिनी रडत असते आणि आपले अश्रू पुसते, पण आईला तसं कळू देत नाही की मी रडतीये म्हणून. पण तिच्या आईला समजलेलं असतं नंदिनीच्या मनात काहीतरी दुःख आहे. तेव्हा काय झालंय बाळा, काही असेल ना मनात तर तू बोलू शकतेस, असं आता शारदा विचारते. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यातील पाणी थांबता थांबत नसतं. ती म्हणते, काही नाही गाई, असंच मला तुझी ना खूप आठवण आली आणि एवढंच तुला सांगायचं होतं. तेव्हा शारदा विचारते, नक्की ना? पण तुझ्या मनात जे काही असेल ना बाळा ते बोलून टाक, असं काही ठेवू नकोस मनात तू. तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई. त्यावेळी आता शारदा विचारते, मग कधी येणार आहात तुम्ही दोघी इकडे? अगं येत जा ना नंदिनी अशी अधनंमधनं, कारण माहेर म्हणजे कसं असतं माहितीये? तुम्ही ते मॉइश्चरायझर लावता ना तसं असतं. कसं असतं ग? अगं संसारातल्या छोट्या मोठ्या कुरबुरींमुळे मनाचं जर खच्चीकरण झालं ना तर माहेरी यावं म्हणजे मन कसं अगदी मऊ मऊ होऊन जातं. तेव्हा नंदिनी म्हणते, हो येणार आहे मी आई, नक्कीच येणार आहे. आणि मला ना तिथेच येऊन राहावंसं वाटतंय आता या क्षणी तरी. तेव्हा शारदा म्हणते की हो ये ना मग बाळा, ये ना, आणि चांगली मोठी सुट्टी काढून ये हा ह्यावेळी, कारण नेहमी येतेस आणि घाईघाईत जातेस. नंदिनीच्या बोलण्यातील रोख आता शारदाला नंतर कळत नाही, कारण नंदिनी कोड्यातच बोललेली असते की मी नाही तुझ्याकडे अगदी चांगली सुट्टी मोठी काढूनच येणार आहे आणि लवकरच येणार सुद्धा आहे. मग शारदा म्हणते, ये ये, मी वाट बघेन तुझी हा बाळा. मग येताना काव्याला सुद्धा घेऊन ये, कारण तुमच्या दोघींबरोबर ना अगदी भरभरून गप्पा मारायच्या आहेत मला. तेव्हा नंदिनी आता रडतच म्हणते, हो गाई येते, आणि मलाही बोलायचंय, खूप म्हणजे खूप बोलायचंय तुझ्याबरोबर. बरं आई मी ठेवते फोन हा, तुला नंतर करते. तेव्हा ठीक आहे असं म्हणून आता शारदा ही सुद्धा फोन ठेवते. परंतु नंदिनी एवढी इमोशनल का झाली याचाही ती विचार करत असते. त्यानंतर नंदिनीच्या हातात जे घड्याळ असतं ना त्या घड्याळाची आता बेल वाजते. त्यामुळे नंदिनी त्याच्याकडे पाहत राहते आणि मग नंतर दुर्लक्ष करत आपापलं काम करू लागते आणि पुन्हा एकदा आपले अश्रू पुसते, कारण तिला आता जीवाच्या वागण्यामुळे खूप म्हणजे खूप दुःख झालेलं असतं. तर दुसरीकडे रम्या खूप छान अशी आज तयार झालेली असते. मग आता तेथे वसू येते आणि विचारते, काय ग रम्या, आज नेहमीपेक्षा तू जरा जास्तच खुश दिसतीयस, कारण तुझ्या चेहऱ्यावर आज वेगळाच ग्लो आलाय. रम्या म्हणते, हो आई आता येणारच ना, आज माझ्या चेहऱ्यावर ग्लो आहे, त्या काव्याच्या चेहऱ्यावर झोप असणार आहे, कारण काल मी तिला दिलेल्या जायफळ कॉफीमुळे तिच्या अभ्यासाचा अगदी बट्ट्याबोळ झाला असणार आणि मग ती आता उशिरा उठेल आणि म्हणेल, अरे बापरे मी उशिरा कशी काय उठले, माझा तर अभ्यास सुद्धा बुडलाय, असं म्हणून ती खूप चिडचिड सुद्धा करत बसेल. तेव्हा वसू सुद्धा हसते आणि म्हणते की या चिडचिडीचे फटके कुणाला बसतील माहितीये? तेव्हा रम्या विचारते, कुणाला ग? मग आता अगं पार्थला बसतील, तुला एवढं कळत नाही का, असं वसू म्हणते. ती पार्थला काय म्हणेल माहितीये? काय हो पार्थ, तुम्हाला मला उठवता नाही आलं का, माझा अभ्यास राहिला ना. मग असं काव्याच्या स्टाईलमध्ये म्हणून त्या दोघीही आता हसत असतात. मग आता आपला गरीब पार्थ अगदी आज्ञाधारक नवऱ्यासारखा तिच्यासमोर अशी खाली मान घालून सुद्धा उभा राहील. तेव्हा रम्या म्हणते, हो करेक्ट आहे हा, असं म्हणून तिला हसूच आवरत नसतं, कारण काव्याची फजिती आज माझ्यामुळे होणार, तिचा अभ्यास असाच रोज रोज मी बुडवणार, खरं तर तिचा हेतू असतो. आणि मग त्यानंतर ती स्वप्न रंगवू लागते. आई तुला सांगू, त्यानंतर मी मस्त अशी पार्थ बरोबर अगदी IT मध्ये ऑफिसला जाणार आणि इथून पुढे अशीच माझी मस्तपैकी गुड मॉर्निंग होणार, पण काव्याची अशी बॅड मॉर्निंग होणार. तेव्हा वसू म्हणते, हो अगदी खरं आहे बेटा तुझं. तर दुसरीकडे जीवाने आंघोळ केलेली असते आणि तो आता शर्ट घालत असतो, परंतु त्याला ते व्यवस्थित जखमेमुळे घालता येत नाही. तेवढ्यातच नंदिनी रूममध्ये येते आणि ते पाहते आणि त्याला मदत करत असते. ती त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही, तर जीवा अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहू लागतो, कारण आता त्याला माहीत असतं की मी नंदिनीवर रात्री खूप म्हणजे खूप ओरडलोय, परंतु नंदिनीच्या चेहऱ्यावर असा एकही हावभाव नाहीये की ती माझ्यावर चिडली आहे असं दाखवतीये. ती आपली शांतपणे शर्टची ती बटन व्यवस्थित लावते. आता शर्टचं बटन लावून ती लगेचच दुसरीकडे जाणार असते, तेव्हा जीवा आता तिचा हात पकडतो. तर नंदिनीच्या चेहऱ्यावर मात्र आता खरा राग दिसतो आणि ती थोडी रागातच त्याच्याकडे पाहते. मग जीवा आता
शांतपणे तिचा हात सुद्धा सोडून देतो. मग आता तो म्हणतो, तुझ्याशी बोलायचं होतं थोडं. तुला बोलायचं नाहीये का माझ्याशी? तू चिडलीये का माझ्यावर? काहीतरी बोल ना प्लीज प्लीज, असं म्हणून तो तिला रिक्वेस्ट करतो. मग त्यानंतर तो आता म्हणतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी, कारण त्या हँडमोल्डवरून मी तुला एवढं बोलायला नको होतं, तुझ्यावर एवढी चिडचिड करायला नको होती. माझं चुकलं सगळं नंदिनी, मला माफ कर. अगं तुला पटणार नाही नंतर कदाचित, मी तुझ्यावर ओरडलो ना, त्यामुळे खरंच मला खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय. त्या हँडमोल्डवरून मी तुझ्यावर एवढं चिडायला नकोच होतं. म्हणजे अगोदर मी जसं तुझ्याबरोबर वागायचो, तुझ्यावर चिडचिड करायचो, आणि कालही मी पुन्हा तुझ्याबरोबर सेम तसाच वागलो. जेन्युइनली सॉरी, खरंच मनापासून सॉरी. मी तुझ्याशी असं वागायलाच नको होतं. मी पूर्णपणे चुकीचं केलं. इतकी चिडचिड करण्याची खरंच मला गरज नव्हती. आणि मी तुला खरंच असं सतत सॉरी म्हणत नाही नंदिनी. मला खरंच अगं त्या गोष्टीचं खूप गिल्ट आलंय. तू माझ्याबरोबर एवढी चांगली वागतेस आणि मी तुझ्याबरोबर एवढं तुटकपणे नाही वागू शकत. मला एवढंही माहीत आहे की गेलेलं असं मागं सोडून द्यायचं असतं, आणि मी खरंच त्यासाठी ना नंदिनी खूप म्हणजे खूप प्रयत्न करतोय, आणि मी या सगळ्यातून ना मूव ऑन होण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. पण मला फक्त थोडा वेळ दे. आता आठवणी पुचायला, माणूस विसरायला वेळ लागतोच, आणि तो लागणारच ना, असं म्हणून त्याला पुन्हा एकदा काव्याची आठवण येते आणि त्याच्या डोळ्यात आता पाणी येतं. तेव्हा तो खूपच आता इमोशनल झालेला असतो, आणि त्याच्या डोळ्यातील पाणी सगळं काही सांगून जातं. कारण नंदिनीविषयी त्याच्या मनात असणारी जागा ही वेगळीच असते, आणि काव्याविषयीची ही पूर्णपणे वेगळी असते. आणि तो तसं तिला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, मला थोडं तू समजून घेतलं ना, म्हणजे माझ्या मनातून ते सगळं काही एक दिवस त्या मुलीबद्दलच्या सर्व आठवणी पुसल्या जाणार. मग असं मनातील सगळं काही व्यक्त करून दाखवल्यानंतर तो आता मागे पाहतो. तर मागे आता नंदिनी नसते, कारण ती आता ऑलरेडी तिथून निघून गेलेली असते. कारण जीवाची ही व्यर्थ बडबड ती आता ऐकत बसत नाही. तर आता जीवाने एवढं मन मोकळं करूनही आता नंदिनी तेथे नसल्यामुळे जीवाला प्रचंड धक्काच बसतो. तो आता बाहेर डोकावून पाहतो, तर तेथेही नंदिनी नसते. कारण आता त्याला माहीत झालेलं असतं की नंदिनीला खरंच खूप मोठं दुःख झालंय, आणि या दुःखातून मीच तिला आता बाहेर काढू शकतो. मग आता त्याला समजतं की माझं काहीच न ऐकता नंदिनी ही निघून गेली. तेव्हा आता तो हातातल्या घड्याळाकडे पाहतो आणि लगेच त्या घड्याळाचं बटन प्रेस करतो. परंतु आता त्या घड्याळाची बेल नेमकी आता तेथेच त्या टेबलावर वाजते, कारण ते घड्याळ तिने तिथेच ठेवलेलं असतं. मग आता जीवाला समजतं नक्कीच काहीतरी मेजर घडलंय. नंदिनीने कालचं माझं बोलणं हे खूपच मनाला लावून घेतलंय, त्यामुळे ती आता माघार फिरणार नाही की काय, असा प्रश्न त्याच्या मनात येतो, आणि तो आता खूपच घाबरतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानिनी ही काव्याला विचारते, काय ग काव्या, जीवाला तू चहा घेऊन जातेस का? तेव्हा मिथुनला जरा धक्का बसतो आणि तो काव्याकडे पाहतच राहतो. पण आता मानिनीने सांगितलं म्हणून काव्या ही आता लगेचच जीवाच्या रूममध्ये जाते. तेथे आता टीपॉयवर हार्ट शेपमध्ये जे आणि के असतं ना, ते नेमका के आता तिला सापडतो. मग आता काव्या खूपच रागात जीवाकडे पाहते. त्यानंतर आता काव्या तेथून जाते. तर जीवा हा मिथुनला म्हणतो, जेवढं प्रेम काव्याने माझ्यावर केलंय ना, त्यापेक्षा जास्त कित्येक पटीने प्रेम नंदिनी माझ्यावर करतीये. त्यानंतर आता नंदिनी सुद्धा रूममध्ये जाते. तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ, तुझ्या मनात जे काही असेल ना ते बोलून टाक. माझ्यावर चिडायचं असेल तर तू माझ्यावर चिडू शकतेस. तेव्हा नंदिनी विचारते, काय ओ, डिवोर्स हवाय का तुम्हाला? मग आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.